रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने धावत आहे. रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यांनी नारळाची उंच उंच झाडं बायावर डोलत आहे. रुपेरी वाळू, सोनेरी लाटा त्यावर माझं मन. सांग तुझ्या मनात काय करतनी? गोव्याच्या किनाऱ्यावर नेशील का? अमे यार, एक तर चुकीच्या ठिकाणी आणलंस, नाही तर गाणं चुकीचं लावलंस. अमे आरिशकडे का असं बघतो? मग काय आपण गोव्यात आहोत का? तशी सर्व हसू लागतात. अहेलीचे आभार माना. नाहीतर काही शक्य नव्हतं आपल्याला महाराष्ट्राची ही ट्रिप, काजल बोलली. बेला शांत बसलेली, ती खिडकीतून बाहेर बघण्यात मग्न होती. अहेली त्यांच्याकडे बघत म्हणते, तुमच्या सर्वांसाठी मी किती मोठी रिस्क घेतली आहे गाईज. सर्व तू काय रिस्क घेतली असं बघता? तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कशासाठी पाठवलं? पुण्याला स्टडी टूरवर. हा, मग तो टूर संपला ना आपला. आता तुम्हाला मी महाराष्ट्रात फिरवत आहे असं घरी कळलं तर माझं काही खरं नाही. पुण्याच्या आजूबाजूला फिरू म्हटलं तर तुम्हाला तेही मान्य नाही. अरे यार अहेली, तुलाही माहित आहे आपल्याला काय इकडे वेळोवेळी येता येणार आहे का? अमे गाडी चालवत मध्ये तिच्याकडे बघून विचारतो. तेच ना, महाराष्ट्रात आलोय आता तर थोडं एन्जॉय करून घेऊ ना. ठीक आहे, पण जवळ फिरू शकतो ना. पण तुम्हाला कोकण पट्टी फिरायची, समुद्र किनारी जायचं का? तर घरचे घरी जाऊ देत नाही. अहेली सर्वांना स्वतःची बाजू सांगत होती. संध्याकाळची वेळ होती. रत्नागिरीच्या जवळपास पोचले होते ते. पाऊस येण्याच्या आधी पोचलो म्हणजे ठीक. बेला बाहेरच बदलणारं वातावरण बघून म्हणाली. बराच वेळ सर्वांच्या गप्पा मस्ती एक दुसऱ्याला छेडणे सुरू होते. गाणीही होतीच सोबतीला. बेला, अहेली, काजल तिघी बेस्ट फ्रेंड्स. त्यांच्या ग्रुपला पूर्ण करायचे अमे आणि आरिश. पाचही 5 बोटांप्रमाणे 5 प्रकारचे होते. वेगवेगळे काहीच नाही, पण एकत्र आले की मूठ बनायचे. एकमेकांशिवाय त्यांचा जीव राहायचा नाही. सर्व कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होते शिकायला. नुकतंच कॉलेजमध्ये पदार्पण केल्यामुळे स्वातंत्र्याचा अनुभव घेत होते. आरिश आणि अहेली भाऊ बहीण होते. अहेली लहान होती 1 वर्षांनी, पण आरिशची लाडकी. तिला कॉलेजमध्ये कोणी त्रास देऊ नाही, आपण सतत तिच्या सोबत राहावं म्हणून त्याने 1 वर्षाचा गॅप घेतला होता आणि दोघांनी एकत्रच कॉलेज जॉईन केलं. भोसले खानदानाचे वंशज, त्यामुळे रक्तही सळसळणारे. ही सर्व मंडळी ओरिसाच्या कॉलेजमध्ये आपली डिग्री प्राप्त करायच्या प्रयत्नात होते. अहेली आणि आरिश काही 1 वर्षातून कधीतरी महाराष्ट्राची चक्कर मारायचे, पण बाकी सर्वांसाठी हे खूप नवीन होतं. अहेलीने सर्वांच्या घरच्यांना तयार केले होते. इतकं लांब पाठवायला कोणी तयारच नव्हतं. आज सर्व खुश होते. व्रूम कारमधून त्यांनी कार रेंटवर घेतली होती आणि कोकणात फिरायला म्हणून रत्नागिरीत निघाले होते. अचानक गाडी चिखलात फसली. आरिश चिडून खाली काय झालं बघायला उतरला. अमेयही त्याच्या सोबत उतरला. काजल आणि अहेली खिडकीतून काय झालं बघत होत्या. अंधार पडायला लागला होता. काय झालं रे? अहेली पावसापासून स्वतःला वाचवत आरिशला उद्देशून म्हणाली. अमेय गाडीत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसत. तिला सांगतो, अगं चिखलात अडकली आहे गाडी. त्याने स्टार्ट करायला चाबी फिरवली, पण गाडी सुरू होऊन खडखड करत बंद झाली. तिला काय झालं आत्ता? अमेय स्टिअरिंगकडे बघत चिडून म्हणतो. 2 ते 3 प्रयत्न करूनही तेच होतं. आरिश बाहेरून काय झालं बघायला बाजूनी आला. त्याची अंधारातला सावली पडतच अमेय घाबरला. आरिश हसून त्याला म्हणतो, कसला भित्रा आहेस रे? अरे, तू तिकडे होतास ना, इथे कधी आलास? ते सोड, काय झालं? काय माहीत सुरू होत नाही आहे आत्ता. आरिश स्वतःपर्यंत करून बघतो, तरी तेच. चला आत्ता काही पर्याय नाही असं आरिश सर्वांना बघतो. सॉरी गर्ल्स, धक्का द्यावा लागणार. सर्व खाली उतरतात. धो धो पाऊस सुरू होता.
गाडी होती की चिखलात बरीच अडकली होती. सर्वांनी मिळून गाडीला कशी बशी चिखलातून बाहेर काढली. काजलची भिजल्यामुळे चिडचिड होत होती. मी तरी बजावलं होतं ना तुम्हाला, गाडी रेंटवर घेताना सर्व्हिसिंग झाली आहे ना बघा नीट. काय हे आत्ता असं रस्त्यात अधे-मध्ये कुठे जायचं. काजल बोलत होती ते काही खोट नव्हतं. ही कॉलेजची तरुण मंडळी आत्ता ह्या रात्रीच्या गड्ड अंधारात कुठे जाणार. रस्त्यानी कोणी चित्पाखरूही दिसत नव्हतं मदतीला. त्यात वरून बरसणारे वरुणदेव काही थांबण्याचं नाव घेत नव्हते. सर्व एक दुसऱ्याला आता पुढे काय असं बघत होते. विजा कडकडत होत्या. सर्व गाडी थोडं ढकलून पुढे कोणतं गॅरेज काही दिसत का बघू असं ठरवतात. अमेय स्टिअरिंग कंट्रोल करत होता. अशीच एक वीज कडकडते आणि त्या प्रकाशात आरिशला काही दिसतं. गाईज, सोय झाली आपली. त्याचं वाक्य ऐकून सर्व तिथंच थांबतात. तिकडे समोर किल्ला आहे एक. गाडी ढकलत तिथपर्यंत घेऊन जाऊ, सकाळी बघू काय करायचं मग. दुसरा अजून काही पर्यायही नव्हता. सर्व गाडी ढकलून त्या किल्ल्यापाशी येतात. पावसाची सर सुरूच होती. किल्ला बघून काजल आनंदाने किंचाळते. हा तुंबाड मूवीचा किल्ला आहे म्हणजे वाडा आहे काय. सर्व समोर नीट बघत म्हणतात. इट्स ओके यार, ती मूवी होती. खरंच असं काही नाही आहे. ते मूवी बनवायला होतं. अमेय सर्वांना समजवायला सांगतो आणि आरिशकडे बघतो. आरिश पण त्याला समर्थन देतो. पण माझी इच्छा होती हा वाडा बघायची. काजल आपल्या आनंदाला कंट्रोल करत म्हणली. आरिश आणि अमेय गाडीला नीट पार्क केली आहे ना बघून त्या तिघींना म्हणतात, एक काम करा, तुम्ही गाडीत कपडे बदलून घ्या, नाही तर सर्दी लागेल. गाडीत कपडे बदलून परत वाड्यात जाताना भिजायच का. काजलने उलट प्रश्न केला. मग आपण एक बॅग घेऊ आणि ती घेऊन वाड्यात जाऊ. सर्वच ठीक आहे असं बघतात. आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट आरिश ऑन करतो. आपले मोबाईल ही बंद करा, आपल्याला रात्र काढायची आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी गेली की दुसऱ्याचा मोबाईल चालू करू. सर्व स्वतःला सांभाळत एक दुसऱ्याचा हात धरून वाड्याकडे चालतात. वाड्यात एक एक करून सर्व मुली आपले कपडे बदलून घेतात. अमेय आणि आरिश आजूबाजूला जाऊन काही लाकडं गोळा करून आणतात. ती लाकडं जाळून ते त्याच्या भवती बसतात. सोबतची फ्रुट्स, स्नॅक्स जे काही होतं ते खाऊन सर्व निवांत गप्पा मारत बसतात. सिगरेट जीव घेतो म्हणतात पण आज तर आपला सर्वांचा जीव वाचवला सिगरेटने. आरिश सर्वांना बघतो. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता, हा असा काय बोलतो. अरे अमेयच्या सिगरेटमुळेच लायटर होतं ना आज. नाही तर ही शेकोटी कशी पेटली असती. ह्या थंडीत कुडकुडून मारायचंच काम होतं ना. नाही तर. बेला. काजल तिला बोलवते आणि सोबत चल ना असं बघते. आहेली ही त्यांच्या सोबत निघते. जास्ती लांब नका जाऊ हा. अमेय त्यांना हिदायत देतो. मोबाईल कोणाचा सुरू केला. माझा केला आहे आजोबा. आणि आम्ही तुझ्यासारख्या भित्र्या नाही आहोत आहेली त्याला चिडवत म्हणते. मला काय वाटतं आपण सर्वांनी एकत्र राहायला हवं. ह्या वाड्याचे किस्से ऐकलेत ना. आरिश त्याला थांबवत म्हणतो, येतील त्या. लवकर या गतो त्यांना परत समजावतो. तिघी हो आम्हाला काय नाचायला नाही जायचं तिकडे असं सांगतात. रस्त्यात तिघींची बडबड सुरू होती. काजल, तुला का गियायचं होतं इथे. अगं, मी तो मूवी पाहिला ना, मला तेव्हापासून क्रेज होतं ह्या वाड्याचं. मला खरं बघायचं होतं इथे ते सर्व रहस्य आहेत का. कसली रहस्य. मला काय माहीत रहस्य आहेत ना ती. काजल तिला चिडवते. बेलाच लक्ष सर्वत्र फिरत होतं. ती अचानक शांत झाली होती. काही होतं जे तिला आपल्याकडे खेचत होते. काय हे तिला कळत नव्हते. बेला. तिला कोणी तिचं नाव बोलावतन्य असं वाटलं. ती वळून बघते. एक वायाची झुळूक येऊन तिचे केस उडवते. तुम्ही ऐकलं का ते. काय. आहेली काजल आपल्या गप्पात होत्या. काही नाही असं बेला सोडून देते आपला भास समजून.
जास्ती लांब नको जायला हा, आहेली म्हणते. का? तुला पण भीती वाटतीये का? नाही ग. उगाच अमेय काका ओरडतील ना, कज्ज तिला टाळी देते. बेला त्यांना तुम्ही जाऊन या, मी इथे थांबते असं सांगते. बेला आहेलीचा मोबाईल घेऊन उभी असते. अचानक मोबाईलची लाईट बंद होते. काय झालं असन ती बघते. मोबाईल चालू होत नव्हता. बॅटरी गेली काय असन ती स्वतःला बोलते. आहेली पण ना, बॅटरी आहे की नाही बघून तर घ्यायचा ना मोबाईल. बेला फोन सुरू करायचा प्रयत्नात असते जेव्हा बाजूला काही चमकताना तिला दिसते. काय आहे ह्याची उत्सुकता वाटून ती त्या दिशेने त्या वस्तूकडे जाते. तिथे एक मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या विळख्यात तो प्रकाश येत होता. बेला अजून जवळ जाते. मातीतून प्रकाश येत होता. ती थोडी माती उकरून काढते. एक सुंदर अशी रुबीची अंगठी निघते. बेला तिला बघतच राहते. तिच्या लाल प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. नीट अंगठी बघण्याच्या आत आहेलीची हाक येते, बेला. अगं तिकडे काय करतेस? बेला दचकून अंगठी आपल्या खिशात ठेवते. अगं मोबाईल बंद पडला तुझा. ती त्यांना समजावत जवळ जाते. काय? आत्ता आपण परत कसं जायचं? मला तर रास्ताही नाही आठवत. काजल. अगं ठीक आहे आपण जाऊ बरोबर. चंद्राचा प्रकाश आहे ना. ते ऐकून सर्व वर बघतात. चंद्रच दिसत नाही आहे इथे. त्याचा प्रकाश कुठून येणार? हो आज अमावस्या आहे नाही का? आहेली स्वतःशी आठवत म्हणते. काय? काजल रडकुंडीला येऊन म्हणते. अगं आम्ही आहोत ना. चल बघ तुला तिकडून बेला आणि इकडून मी कव्हर करतो. दोन्ही साईडनी. काजल थोडी त्यावर ठीक आहे म्हणत चालते. आहेली तुझं हे थ्रिल माझा जीव घेईल बाबा. माझं थ्रिल? मी तर पुण्याच्या जवळच्या जागा बघू म्हणतल होतं. छान लोणावळा किंवा खंडाळा गेलो असतो. तुम्हालाच कोकण बघायचं होतं. आहेली स्पष्टपणे तिच्यावरचा आरोप नाकारते. काजलने दोघींचा हात घट्ट पकडला होता. हनुमान चालीसा येते का? नाही का? काजल घाबरून म्हणते. मग राम रक्षा? आहेलीचे प्रश्न ऐकून काजल अजून घाबरते. नाही. आता मी काय करू? राम राम म्हणत चल मग. आहेली हस्त तिला सांगते. बेलाच ह्या सर्वकडे लक्ष नव्हतं. तिचा एक हात काजलने धरलेला आणि दुसरा हात खिशातल्या अंगठीवर होता. तिच्या कानात वाया सोबत बेला असन येऊन जाऊन हाक ऐकू येत होती.